नागपुर में बागेश्वर धाम के धीरेन्द्र शास्त्री की राम कथा एक बार फिर विवादों में घिरती नजर आ रही। दरअसल साल 2023 में अंधश्रद्धा निर्मूलन समिति के संयोजक श्याम मानव ने बागेश्वर बाबा के दिव्य दरबार पर गंभीर आरोप लगाए थे। उनका कहना है कि इस तरह के आयोजन महाराष्ट्र के अंधश्रद्धा विरोधी कानून का उल्लंघन करते हैं और लोगों को भ्रमित किया जाता है। श्याम मानव ने यह भी कहा कि महाराष्ट्र में ऐसे मामलों से निपटने के लिए विशेष कानून मौजूद है, लेकिन इसके बावजूद इस तरह के आयोजन जारी हैं। उन्होंने सरकार से सवाल किया है कि इन पर रोक क्यों नहीं लगाई जा रही। नागपुर के पुलिस क्लब में पत्रकारों से बातचीत करते हुए श्याम मानव ने खुली चुनौती देते हुए कहा कि अगर धीरेन्द्र शास्त्री उनके द्वारा दिए गए विशेष पर चमत्कार करके दिखाएं तो उन्हें 88 लाख रुपए का इनाम दिया जाएगा। उन्होंने यह भी आरोप लगाया कि पहले भी जब ऐसी चुनौती दी गई थी तब बागेश्वर बाबा अपना कार्यक्रम बीच में छोड़कर चले गए थे। फिलहाल बागेश्वर धाम की रामकथा को लेकर विवाद गहराता जा रहा और यह मुद्दा एक बार फिर चर्चा का केंद्र बन गया। धीरेन्द्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा, चूंकि उनकी यही माह में सभा है, दिव्य शक्ति दरबार है, लेकिन आपको बताना चाहते हैं यही दिव्य शक्ति जो दरबार है 2023 विवादों का विषय बन गया था, जिसके चलते बागेश्वर बाबा को पहले ही जितने दिन मुकर्रर करके आए थे उससे पहले ही नागपुर छोड़ के जाना पड़ा था। चूंकि यह जो आरोप लगे थे वो महाराष्ट्र की अंधश्रद्धा निर्मूलन समिति अनीस, इनके जो प्रवक्ता है, जो कार्यकारी उस समय अध्यक्ष थे श्याम मानव, उन्होंने आरोप लगाया था कि ये जो है नियमों के खिलाफ दिव्य दरबार भराते हैं, अंधश्रद्धा निर्मूलन का जो कायदा है उसका उल्लंघन करते हैं। और ये दावा उन्होंने कहा था कि ये सिद्ध करके बताए जो हम कह रहे हैं बागेश्वर बाबा से। उसके पहले ही सभा खत्म करके बागेश्वर बाबा नागपुर से निकल गए थे, चूंकि पूरा विषय विवादों में बना था। लेकिन फिर एक बार इसी माह बागेश्वर धाम की दिव्य ज्योति दरबार और उनकी श्री राम कथा का आयोजन नागपुर में किया गया है। उससे पहले आज फिर वापस श्याम मानव ने एक प्रेस वार्ता करी और इसमें पूर्व आईपीएस जो कमिश्नर थे पूर्व नागपुर के उस समय के 2023 के, उनको भी टारगेट किया, महाराष्ट्र के मुख्यमंत्री को टारगेट किया, बाबा बागेश्वर को टारगेट किया। इनका यही कहना था राम कथा से हमें ऑब्जेक्शन नहीं है, लेकिन जो दिव्य दरबार में जो रोगी को उपचार किए जाते हैं वो इंडियन कंडक्ट का उल्लंघन है, इंडियन कानून का उल्लंघन है। वो सिद्ध करके बताए कि हम किसी का अगर आधार कार्ड देते हैं 10 पंचों के सामने सिद्ध करें कि उसमें आधार कार्ड का नंबर क्या। ऐसे बहुत सारे विषयों पर श्याम मानव ने पत्रकारों से चर्चा की। अब चूंकि क्या वापस विवादों का विषय बनते जा रहा है बागेश्वर बाबा की कथा, या कथा होंगी या कथा नहीं होंगी, यह भी देखने लायक होगा। प्राईम न्यूज नागपूर से कैलाश सुगंध सुद्धा हालत नव्हती। त्यावेळेस त्यांनी मला असं सुचवलं सचिवांनी, मी त्यांचं नाव मुद्दाम घेत नाही, पण तुम्हाला माहित असेल त्या काळात कोण सचिव होतं, तुम्ही टक केलं की तुम्हाला इंटरनेटवरनं ते कळेल। ते मला असं म्हणाले की सर एकच पर्यायाला तुम्ही एका एजंटाला सांगा, मी एजंट देतो तुम्हाला, सरकारकडनं पैसे काढण्याचं काम तो करेल, तुम्ही फक्त त्याला सांगायचं मला एवढं एवढं काम झालेलं पाहिजे, त्याचे हिशेब विचारायचे नाही, गुडनिमूटपणे सह्या करायचे। म्हटलं कितीचा फरक असू शकेल? म्हणजे असा 20-25% तर फरक असतो। म्हटलं मी एक पैसा कधी कोणाला खाऊ घालत नाही, मी खातला नाही, कारण मी जयप्रकाश नारायणांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा प्रॉडक्ट आहे आणि त्यानंतर मी मंत्रालयात जाणं सोडलं। म्हणजे अजितदादांचं सुद्धा या गव्हर्नमेंटमध्ये फारसं चालत नव्हतं, अशी परिस्थिती होती। अजितदादांना मी पृथ्वीराज चव्हाण गव्हर्नमेंटमध्ये पाहिलं, त्यांचा शब्द गव्हर्नमेंटमध्ये अंतिम असायचा। अजितदादांना मी उद्धव ठाकरे गव्हर्नमेंटमध्ये अतिशय जवळून पाहिलेलं आहे, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, त्यांचा शब्द अंतिम असायचा। एक पैशाने कधी कुठे मला त्रास दिला नाही, माझी एकही फाईल एक मिनिट कुठे अडवून ठेवली नव्हती आणि या गव्हर्नमेंटमध्ये फाईलच हालत नव्हती, अशी परिस्थिती आहे। 11 महिने GR निघाला नाही शेवटपर्यंत प्रोजेक्ट, जो 15 दिवसात निघणार होता, एप्रिल मध्ये निघणार होता। तर ही परिस्थिती आहे। शंकर बाबा सारखे बाबा का फोफावले? जर महाराष्ट्र सरकारने हे काम उत्तम पद्धतीने केलं असतं, मी अजितदादांना फक्त एवढंच पटवलं होतं की तुम्ही 5 वर्ष ह्या कायदा सरकारच्या माध्यमातून राबवण्याची संधी द्या, मी अर्धा महाराष्ट्र बदलवून दाखवतो, कारण हे सामर्थ्य महाराष्ट्रामध्ये आहे। महाराष्ट्रामध्ये एवढे पुरोगामी कार्यकर्ते आहेत, त्यांना आपण ट्रेन केलं तर अतिशय उत्तम पद्धतीनं महाराष्ट्राचं प्रबोधन होऊ शकतं। केवळ माझं एक संघटन नाहीये, शाहू फुले आंबेडकर विचारधारा मांडणारी खूप मोठ्या संख्येने असणारी तरुण मंडळी आणि इतर कार्यकर्ता मंडळी या महाराष्ट्रामध्ये आहेत
आणि म्हणूनच मित्रांनो 400 वक्ते आपण तयार केले. त्यांना मी दुसरं म्हटलं होतं की 10 वर्ष संधी मिळाली तर अख्खा महाराष्ट्र बदललेला असेल आणि उघड अंधश्रद्धा महाराष्ट्रातल्या संपलेल्या असतील, छुटपुट अंधश्रद्धा राहतील. जर हे गेली तर या आता ही गोष्ट आहे 14 सालची, आता आहे 26, म्हणजे 12 वर्ष झाली. या 12 वर्षातले 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंचं राज्य होतं. उरलेले जवळपास 9.5 ते 10 वर्ष हे देवेंद्र फडणवीस यांचं राज्य आहे. त्यांच्या या राज्यामध्ये जर जादूटोणा विरोधी कायदा याचा प्रचार प्रसार झाला असता तर अशोक बाबा सारखा एवढा मोठा बाबा, एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचं शोषण करणारा आणि स्त्रियांचं शोषण करणारा बाबा निर्माणच होऊ शकला नसता. आणि म्हणून या अंधश्रद्धेच्या प्रकाराला देवेंद्र फडणवीस तेवढेच जबाबदार आहेत असं मी जाहीररित्या वक्तव्य करतो आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगून या ठिकाणी थांबणार आहे. 2014 मध्ये मी हे जाहीररित्या बोललो, त्याच्या आधी बोललेलो आहे. शुकदास बाबाला एक्सपोज केल्यानंतर बाळासाहेब देवरस सरसंघचालक असताना त्यांच्याकडे तक्रारी गेल्या. मी पत्रकारिता तरुण भारतात शिकलो आहे, मागो वैद्यांच्या आणि देवा गुमरेंच्या हाताखाली ट्रेंड झालेलो आहे. त्या दोन्ही संपादकांना त्यांनी बोलावून घेतलं. तुमच्या हाताखालचा मुलगा काय असे काम करतोय असं त्यांना विचारलं. त्यांनी नीट समजावून सांगितलं आणि त्यांचं हे वक्तव्य आहे. ते म्हणाले आपल्याला कुठे आपल्या घरामध्ये साप हवा आहे. पावण्याच्या लाठीनं जर साप मरत असेल तर ती आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि हा दृष्टिकोन त्यांनी कायम ठेवला. त्यांच्या काळामध्ये कधीही RSSने ऑर्गनाइज विरोध माझ्या कामाला केला नाही. तरुण भारताने सातत्यानं, किमान हे दोघ जण संपादक असेपर्यंत सातत्यानं या कामामध्ये माझ्या पाठराखण केलेली आहे, मदत केलेली आहे. मी देवेंद्र फडणवीसांना एवढंच म्हणतो की तुम्ही आता गावोगाव धीरेंद्र महाराजांसारख्या महाराजांना हिंडवता. जे महाराज जाहीररित्या सांगतात तुला भूत लागलेलं आहे, जाहीररित्या सांगतात तुझ्यावर जादूटोणा टोटका केलेला आहे, जाहीररित्या सांगतात असं असं करा म्हणजे तुमचे आजार दुरुस्त होतील, सगळ्या अंधश्रद्धा पसरवणारा हा महाराज. दुसरा एक महाराज आहे दीपक मिश्रा, तो सांगतो की मुलांना पास व्हायचं असेल तर शंकराच्या पिंडीला बेलफूल व्हायला की तो पास होतो. त्याचा मुलगा नापास झाला, पत्रकारांनी तुम्ही प्रश्न विचारला तुझा मुलगा का नापास झाला, त्यावर तो काय म्हणतो, तो असं म्हणतो की मैं अपने बेटे को बोलना बाकी लोगों को बोलते बोलते भूल गया इसलिए वो नापास हुआ. तर आपली पोरं अशा पद्धतीनं पास होणार आहे, पिंडीवर बेलफुलं वाहून अभ्यास न करता पास होणार आहे. कारण त्याचं वाक्य आहे, अभ्यास किया हो ना किया हो फिर भी पास हो जाएगा. या पद्धतीच्या अंधश्रद्धा पसरवणारे साप तुम्ही महाराष्ट्रभर घेऊन हिंडता आहात. तुम्ही बीजेपीचे सर्व आहात हे महाराष्ट्राला नीट माहित आहे, केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत. आणि बाळासाहेब देवरस म्हणाले होते की पावण्यांच्या हातीनं लाठीनं साप मरत असेल तर आपल्याला ते हवं आहे. इथे महाराष्ट्र सरकारची अधिकृत बॉडी तयार झालेली आहे त्या कामाकरता. तर कृपया 11 वर्षपर्यंत तुम्ही साप वाढवले, साप पोसले, त्यांना काय काय पाजलं, काय काय खाऊ घातलं, आता तरी ते थांबवा. लोकांच्या अंधश्रद्धा दूर करण्यामध्ये पुढाकार घ्या, हे या निमित्तानं मी कळकळीचं आवाहन करेन आणि या ठिकाणी थांबेन. आदरणीय पत्रकार मित्रांनो, पुन्हा आपणा सगळ्यांच्या मदतीची नितांत गरज असणारी घटना आपल्या नागपुरामध्ये घडते आहे. आजची प्रेस कॉन्फरन्स 2 कारणांकरता आहे. एक म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये सध्या तुम्हीच लोकांनी अतिशय उत्तम पद्धतीनं गाजवलेलं आणि त्या निमित्तानं लोकांचं अतिशय उत्तम पद्धतीनं प्रबोधन केलेलं एक प्रकरण, ते म्हणजे खरात प्रकरण. खरात प्रकरणाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर सभा सुरू आहेत. 18 एप्रिलला अकोलाला सभा झाली, बुलढाण्याला 20ला झाली, 22ला नाशिकला झाली, 24ला आता नागपूरला आहे, त्यानंतर 25ला अमरावतीला आहे, 27ला वर्धाला आहे, 30ला एप्रिल चंद्रपूरला आहे. त्यानंतर बाकीची यवतमाळची सभा आणि बाकीच्या सभा ठरत राहतील आता या पद्धतीनं. त्यानंतर 12 मेला मुंबईला आहे, त्यानंतर पुण्याला आहे 19 मेला. तर बुवा बळी स्त्रियांचा, खरात सारख्या बाबांना स्त्रिया अतिशय मोठ्या प्रमाणावर का बळी पडतात, ही संपूर्ण कारण मीमांसा सांगण्यासाठी या पद्धतीची ही आपली योजना आहे आणि त्या निमित्तानं ही प्रबोधन यात्रा सुरू आहे. 1988 साली मी बळी स्त्रियांचा, बुवाबाजी बळी स्त्रियांचा नावाचं पुस्तक लिहिलं होतं.
त्यामध्ये तोपर्यंत 101 जे बाबा या पद्धतीचे आहेत त्यांना एक्सपोज केलं होतं. त्यापैकी जे मोठे 20 बाबा आहेत त्यांच्या संदर्भामध्ये रेफरन्सेस घेऊन हे पुस्तक लिहिलं होतं. तेच प्रकरण पुन्हा खऱ्याच निमित्तानं अतिशय मोठ्या प्रमाणावर बाहेर आलं. त्यामध्ये 2 प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. एक तर सर्वसाधारण माणसं असं म्हणत होती की त्या बिचाऱ्या स्त्रिया आणि त्या बळी पडल्या. दुसऱ्या बाजूनं असंही काही लोकांनी मत मांडलं की त्या स्त्रियाही तेवढ्याच जबाबदार आहे आणि त्यांच्यावरही खऱ्या अर्थानं खटले दाखल झाले पाहिजे. आता या दोन्ही मतांपैकी सत्य कोणतं आहे हेही लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवता यावं, त्याची कारण मीमांसा नीटपणे लोकांपर्यंत पोहोचावी आणि म्हणून हे 2.25 तासांच्या सभांचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर होतं आहे. मी 2.25 तास साधारणतः हा विषय लोकांपुढ्यामध्ये मांडतो. हा एक विषय ज्याची सभा आपल्या नागपूरमध्ये माहेश्वरी सभागृहामध्ये विदर्भ साहित्य संघाचा जो हॉल आहे हिंदी साहित्य संघाचा, त्या ठिकाणी हॉलमध्ये सीताबर्डीवर हे व्याख्यान आहे. उद्या आहे, संध्याकाळी आहे आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की शक्य असेल तर तुम्ही सगळ्यांनी त्याकरता उपस्थित राहावं. दुसरा एक आणखी महत्वाचा विषय असा होता की सध्या धीरेंद्र कृष्ण महाराज ज्यांना आपण बागेश्वर धाम मध्ये बाबा म्हणतो, त्यांचं नागपुरामध्ये आगमन होत आहे किंवा झालं आहे. बातम्यांवरनं धडपणे लक्षात येत नाही. त्यांनी काही महिन्यांपूर्वी, मला वाटतं 3-4 महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की मैं उसी नागपूर में आ रहा हूं. तो उसी नागपूर में ते येणार आहेत म्हणून हा 1 महिना मी काढून ठेवलेला होता. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 2023 साली साधारणतः रामकथेचं आयोजन 5 ते 13 जानेवारीच्या दरम्यान झालेलं होतं. 7 आणि 8 जानेवारीला दिव्य दरबार भरविला होता. आपण सुरुवातीपासून म्हणत आलेलो आहे आणि आजही आपलं म्हणणं हे कायम आहे की रामकथा सांगणं, त्याचा प्रचार प्रसार करणं याला कोणत्याही माणसाचा विरोध असण्याचं काही कारणच नाही. आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा महाराष्ट्र शासनाची जादूटोणा विरोधी जी कमिटी आहे त्याचाही विरोध असण्याचं काहीही कारण नाही. कारण हे आपल्या देशाने दिलेलं, घटनेनंच दिलेलं धर्म स्वातंत्र्यातला एक तो भाग आहे. एकेकाळी मी बाल संस्कार केंद्र वर्ध्यामध्ये चालवायचो तेव्हा मीही स्वतः रामाची कथा अतिशय रंगवून महाभारत रामायण लोकांना सांगायचो, मुलांना सांगायचो. पण त्यांनी जो दिव्य दरबार भरवला त्याबद्दल आपलं ऑब्जेक्शन होतं. 8 जानेवारीला मी महाराष्ट्र सरकारने जेव्हा 2013 मध्ये जादूटोणा कायदा संमत केला, जादूटोणा विरोधी कायदा संमत केला, त्यावेळी एक समिती गठीत करण्यात आली होती, जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती. या समितीचे अध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री असतात. सहअध्यक्ष मी होतो आहे. अजून तरी सरकारने काढलेलं नाही म्हणून आहे असं मी म्हणू शकतो. आणि त्यानंतर उपाध्यक्ष त्याचे राज्यमंत्री असतात, सचिव दर्जाचे लोक त्याचे सदस्य असतात आणि या पद्धतीनं ती कमिटी काम करत आलेली आहे. आता ही कमिटी ज्या पद्धतीनं काम करते त्या पद्धतीचं काम सुरू असताना मधल्या काळामध्ये या कमिटीच्या माध्यमातून मी एसीबीकडे तक्रार केली. त्या कामाविषयी तुम्हाला कल्पना आहे. 2014 आणि 15 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयांच्या सभा झाल्या. त्या टोटल 40 झाल्यात. 36 जिल्हे आणि 2-4 सभा ऍडिशनल असतात. जसं वाशीला, पिंपरी चिंचवडला ऍडिशनल असतात. सरकार त्या पद्धतीने विभागणी करते, त्या पद्धतीनं त्या झाल्या. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यातल्या पोलिसांचे ट्रेनिंग आणि टोटल ट्रेनिंग 48 झाले. कारण ठाणे, वाशी आणि पुणे शहराच्या परिसरामध्ये पोलिसांची संख्या खूप जास्त आहे, त्यामुळे तेवढ्या प्रमाणामध्ये ते पोलीस ट्रेनिंग वाढले. या माध्यमातून या कायद्यातले सगळे बारकावे पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत, पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत, ज्येष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवले. या कायदा लोकांपर्यंत अतिशय मोठ्या प्रमाणावर पोहोचवला. सामाजिक न्याय विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं किमान 2दा ट्रेनिंग या कायद्यासंबंधी मी घेतलेलं आहे. प्रसार अंमलबजावणी समितीचं काम अतिशय उत्तम पद्धतीनं 2014 पासून सुरू झालं होतं. त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं गव्हर्नमेंट होतं. 2014च्या शेवटाला
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मला मनापासून आनंद झाला की गंगाधरराव फडणवीसांचे चिरंजीव आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इमर्जन्सी नंतर आम्ही दोघांनी एकत्र काम केलेलं आहे. जनता पार्टीचा एकत्र प्रचार केलेला आहे. मी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान असूनही ते मला मित्रासारखं वागवायचे. खांद्यावर हात ठेवून मेरा दोस्त असं मला म्हणायचे. त्यामुळे त्यांच्याविषयी एक विशिष्ट पद्धतीचा जिव्हाळा होता. ते त्यावेळी जनसंघात होते आणि मी जयप्रकाश नारायणांच्या संघटनेमध्ये होतो. पण आम्ही सगळे जनता पार्टीमध्ये दाखल झालो होतो. त्यांचा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेत याचा मला मनापासून आनंद होणं स्वाभाविक आहे. त्याचं कौतुकही होतं. आम्ही सुरुवातीला मी आणि उमेश बाबू चौबे आणि देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधरराव हे एका स्कूटरवर हिंडत असत. हे सगळ्या नागपूरच्या पत्रकारांना माहीत आहे. दोघेही कॉर्पोरेटर होते, चांगले मित्र होते. आम्ही तिघच जण परस्परांशी बोलत होतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, डिसेंबरचा कालावधी जेव्हा आपलं नागपूरचं अधिवेशन चालू होतं, आणि त्यांना मी डायरेक्टली विचारलं की 14.5 कोटी सरकारने सँक्शन केले, त्यातले 1 कोटी आपण वापरतो. या पद्धतीचे कार्यक्रम सुरू आहेत. बाकीचे 13.5 कोटी आता मिळायचे आहेत आणि या पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे. तुम्ही कायद्याला समर्थन दिलेलं आहे, तुम्ही या कायद्याच्या बाजूने उभे आहात हे मला नीट माहिती आहे. पण तुम्ही बीजेपीचे मुख्यमंत्री आहात तर हे कायद्याचं काम करणार का? ते म्हणाले, हो, आपण अतिशय उत्तम पद्धतीने हे काम करू, तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका. मी 13.5 कोटी तर देत नाही, पण 10 कोटी तुम्हाला आता देतो. मी म्हणालो की 10 कोटी आता 4 महिन्यात खर्च करणं शक्य नाही, जास्तीत जास्त 2 कोटी वापरू, पण सँक्शन मात्र तुम्ही 10 कोटी करा, कारण पुढच्या वर्षी त्याच्या सँक्शनवर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून तुम्ही सँक्शन तेवढे करा. ते मला म्हणाले, तुमचे मित्र आहेत सुधीर मुनगंटीवार, ते अर्थमंत्री आहेत, त्यांना एकदा भेटून घ्या. सुधीर भाऊ एवढंच मला म्हणाले, कारण मुख्यमंत्री म्हणाल्यावर माझा पुढे प्रश्न आहे, मी तर सोबत आहेच. आणि मला वाटलं आपल्याला अतिशय उत्तम पद्धतीने आता काम करायचं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 22 सभा, 40 पैकी 22 सभा महाराष्ट्रभरात झालेल्या आहेत. नागपुरातली सभा सुद्धा ते मुख्यमंत्री झाल्यानंतर झालेली आहे. पोलिसांचे जे ट्रेनिंग आहे त्यातले 5 वगळता 43 ट्रेनिंग ते गृहमंत्री असताना झालेले आहे. आता मला वाटलं ते गृहमंत्री आहे, गृहमंत्र्याच्या परवानगीशिवाय सगळ्या अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र कधी पूर्वी आणलेलं नव्हतं. ते आणलं शक्यच नाही. म्हणजे ते उत्तम पद्धतीने आपल्याला मदत करतील. पुढे 3 वर्ष मी दर आठवड्याला मंत्रालयात खेटे घालत होतो. माझा व्यवसाय हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या कार्यशाळा चालवणं आहे, तो मला पूर्ण बंद करावा लागला होता, कारण त्याचे हॉल 6-6 महिने आधी बुक करावे लागतात. ते सगळं आर्थिक प्रचंड नुकसान सोसून मी सारखे मंत्रालयात खेटे घालत होतो. 3 वर्ष मला नुसतं झुलवत ठेवलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी. माझ्या आयुष्यातला हा पहिला अनुभव आहे. काँग्रेसच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी मला कधीही झुलवलं नाही. तोंडावर सांगितलं पॉसिबल आहे, नाही पॉसिबल आहे, होणं शक्य आहे, नाही होणं शक्य आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्याकरता फार वेगळा आणि नवा होता. 3 वर्षानंतर त्यांच्याच जवळच्या लोकांनी मला येऊन, ज्यांना माझ्याबद्दल फार प्रेम आणि सहानुभूती होती, त्यांनी सांगितलं की सर तुम्ही आता चक्रा मारू नका, कारण त्यांनी ठरवलेलं आहे की या कायद्याचा प्रचार प्रसार करायचा नाही आणि हा राबवायचा सुद्धा नाही. आणि ते पोलिसांच्या माध्यमातून सातत्यानं माझ्यापर्यंत येत होतं. मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार आलं. कायद्याला आम्ही 1 एप्रिल पासून याची सुरुवात करणार होतो. त्याकरता 12 कोटी रुपये सँक्शन केले होते अजितदादांनी. 24 मार्चला लॉकडाऊन लागू झाला. पुढे 2 वर्ष काम थांबलं. मग त्यानंतर 2 वर्षांनी 22ला हे काम पुन्हा सुरू झालं. कामाच्या सगळे GR निघतायत. वक्त्यांची प्रशिक्षण झाली, त्यामध्ये आम्ही 200 आणखी नवे वक्ते तयार केले. सामाजिक न्याय विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण झालं. आता अनेक अधिकारी बदललेले होते आणि कामाला आम्ही छानपैकी वेगानं सुरुवात होते आहे. तेवढ्यात सरकार बदललं. शिंदे महाराज गेले आपल्या गुवाहाटीला. त्यांनी मोठ्या रेड्याचा बळी दिला. त्यानंतर महाराष्ट्राचं सरकार त्या रेड्याच्या बळीमुळे बदललं आणि ते सरकार बदलल्यानंतर हे काम जैसे ते ठप्प झालं. मग अजितदादा जेव्हा तिकडे गेले तेव्हा मी पुन्हा त्यांना भेटायला गेलो. त्यावेळेस त्यांनी सरळ 22 कोटीचं बजेट सँक्शन केलं. ते ऑलरेडी सँक्शन केलेलं होतं 2022 मध्ये. ते आता 22 कोटीचं बजेट त्यांनी पुन्हा सँक्शन केलं आणि आम्ही कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांनी आउट ऑफ वे जाऊन, ते उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते, हे मंत्रालय एकनाथ शिंदेकडे होतं आणि तरीही त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांची माझ्यासोबत बैठक घडवली. हा प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला. मी त्यांना नीट कल्पना दिली होती की बीजेपी गव्हर्नमेंटमध्ये हे काम करणं शक्य नाहीये, कारण देवेंद्र फडणवीसांना हे काम करायचं नाहीये. ते म्हणाले त्याची काळजी करू नका, आपण करू.
आणि तुम्हाला सांगतो 15 दिवसामध्ये या संपूर्ण प्रोजेक्ट निघणार होता, प्रोजेक्टचा GR निघणार होता. तो GR 11 महिने निघाला नाही. शेवटी सचिवांनी मला खाजगीत सांगितलं की सर, अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारमध्ये आता काम होणार नाही. कारण पूर्वी 2 वेळा मी महाराष्ट्र सरकारसोबत काम केलं, त्यावेळेस 1 पैसा खाऊ न घालता कोणी माझ्याकडनं अपेक्षाही केली नाही. उलट अजितदादांचा फोन जायचा, श्याम मानवांचं काम आहे, पुण्यकर्म आहे, आणि सगळे अधिकारी अतिशय आउट ऑफ वे जाऊन 1 पैशाची अपेक्षा न करता सगळी कामं करत होते. हा अनुभव मी ऑलरेडी महाराष्ट्र सरकारमध्ये घेतलेला होता.